आप नीचे आओ ना, आप नीचे आओ, मैं आपको पूरा समझाता हूँ। आप नीचे आओ, मैं आपको पूरा समझाता हूँ ना। मैं नहीं नहीं, अरे आप मेरा सुनो ना, मैंने आपको पहले दिन आपके मैं आके मिला था ना। सर तुमने 10 दिन मांगे थे, 10 दिन का क्या हुआ? नहीं, मैं आपको उस ऑफिस में भी आपको सब समझाया था, मैं आपको ऑफिस में भी समझाया था। आप आओ तो सही, आप आओ सही, आप कहो तो मैं ऊपर आता हूँ। मैं आओ तो सही, आप आओ ना, आप नीचे आओ, मैं समझाता हूँ ना, मैं समझाता हूँ आपको। आप आओ, आप आइए ना धनंजय जी, आप आइए ना, मैं आपको समझाता हूँ, पूरा समझाता हूँ। आप एक बार नीचे तो आओ। हाँ बोला ना, मी धनंजय, आपली दुपारी भेट झाली होती, त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्यावर मी टीम पाठवलेली आहे। नाही, आपण दुपारी आपली दुपारी भेट झाली माझं नाही ऐकायचं तुम्हाला, मग तुम्ही खाली या, काय करता येईल ते करू आपण। एसपी साहेबांनी तुम्हाला जे पाहिजे दिवसभरात करून घेऊ। आज साहेब दिवसभरात सगळं करून घ्यायचं। एसपी साहेबांना एक मिनिट ऐका, आपण SITला CIDला तुम्ही आणि सरकारचं पण प्रतिनिधी बोलवा। तुम्ही खाली या, इथं बसून करून घेऊ, सगळं करून घेऊ म्हणते एसपी साहेब। या खाली, तुम्ही खाली या, करून घेऊ म्हणले ना, पुरा वर जा, नाही ऐकलं वर जा, बस का आता, बस का, आणि या खाली 1 मिनिटाच्या आत खाली या। माझं नाही ऐकायचं तुम्हाला, 1 मिनिटात खाली या, आता नका थांबू, ते सगळं करून देतो म्हणजे नाही गेल्यावर पुन्हा वर जा। साहेब तुम्ही नाही केलं ते पुन्हा वर जाईल, या खाली या म्हणते ते, या सगळं करून देत। अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला, एसपी साहेबांची चूक नाही ना, हे नाही तुम्हाला, मग तुम्ही खाली या, ते सगळं करून द्या। माझं ऐका, एक मिनिट, माझं एक मिनिट ऐका फक्त, माझ्या हात जोडून मी तुम्हाला। एसपी साहेबांनी सांगितलं CIDचे अधिकारी बोलवतो, SITचे बोलवतो, ते सगळे बोलवतो, सरकारचं पण प्रतिनिधी बोलवतो, तुमचं जे असेल ते सगळं मान्य करतो। स्वतः एसपी साहेब म्हणले तर मीडिया समोर बोलतायत ना, तुम्ही खाली नाही केलं पुन्हा वर जा, बस का। माझा शब्द ऐका, 1 मिनिटात खाली या, वय आली इथं, तुम्हाला सांगतो, समजून घ्या, लेकरू येते, माझा शब्द नाही ऐकायचा तुम्हाला, आणि या खाली 1 मिनिट लागून देऊ नका, या लगेच कुणाला, त्यांच्याकडे एसपी साहेबाकडे फोन देतो, लगेच ऐकतोय तुम्ही, त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या, कोण पाहिजे, बोला। तर हे होते धनंजय देशमुख, त्यांनी पोलिसांशी संवाद साधलेला आहे। मला माहिती दिली जात नाही असा त्यांचा आरोप आहे। त्यांनी पोलिसांशी सुद्धा बोललेले आहेत। या बीडच्या अपर पोलीस अधीक्षक आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी वरती पाण्याच्या टाकीवरती चढून धनंजय देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मात्र धनंजय देशमुख